कुणकेश्वर मंदिरामध्ये आता आपण आहोत आणि जर पाहिलं तर या ठिकाणी श्रींची पूजा जी आहे ती आज सकाळी 5 वाजता संपन्न झाली आणि त्यानंतर 6 वाजल्यापासून दर्शन रांगा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते पुढील श्रावण सोमवार असल्यामुळे पुढील 4 सोमवारामध्ये अशाच पद्धतीची भाविकांची जी गर्दी असते ती या कुणकेश्वर मंदिरात पाहायला मिळते। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समुद्राच्या किनारी वसलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं एक आकर्षण म्हणून एक पर्यटकांचा देखील ओघ जो असतो तो अगदी पुणे असेल, कोल्हापूर असेल किंवा रत्नागिरी असेल येथून देखील पर्यटक जे आहेत ते महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येतच असतात। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि मला सांगा कशा पद्धतीचं नियोजन असतं आणि किती वाजता पूजा संपन्न झाली? नमस्कार। आज सकाळी 5 वाजता मानाची पूजा चालू झाली, त्याच्यानंतर 6 वाजता पर्यटकांसाठी आपल्या भाविकांसाठी दर्शन रांगा चालू केल्या। सांगायचं एवढं महत्त्वाचं की जे श्रद्धास्थान, ऊर्जास्थान आणि प्रेरणास्थान श्रीदेव कुणकेश्वर कोकणची काशी आज म्हणजे लाखो हजारो लोकांचे या ठिकाणी श्रद्धास्थान आहे। जास्तीत जास्त संख्येने लोक येणार, दर्शन घेणार, त्यासाठी एसटी महामंडळाने चांगली सुविधा केलेली आहे, पोलीस खात्याने चांगली सुविधा केलेली आहे, सर्वतोपरी चांगल्या ट्रस्टने किंवा ह्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चांगली सुविधा केलेली आहे। मी सर्व भाविक भक्तांना सांगेन की शिस्तीत या, शिस्तीत जा, तुमच्या आरोग्याची निश्चितच जर पाहिलं तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काळजी जी आहे ती मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात येते आणि या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते दरवर्षी कुणकेश्वरच्या यात्रेसाठी, श्री महादेवाच्या यात्रेसाठी येत असतात आणि त्याच पद्धतीची ओघ जो आहे भाविकांचा तो सध्या पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबचा, विशाल रवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।